मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. खरं म्हणतोयास का बडव्या थापा मारतोयास र? तुझं कंच काम खरं असतंय. जहागीरदार पोपट्यावरती पुन्हा पुन्हा खेकसत होता. जग्या तर नुसता रानवटगडी. रानामाळातल्या सगळ्या बातम्या त्याच्याकडं. पण जहागीरदाराला जे पाहिजे असल त्या बाबतीत जग्याचं टाळकं कवा चालायचंच नाही. नुसती मानगुटी हलवून वय दादासाहेब म्हणायचा. एवढं खेकसून बी पोपट्या इमानी कुत्र्यावाणी म्हणायचा. दादासाहेब, म्या सवताच्या डोळ्यानं चंद्री बघितली. वाठारच्या बाजारात तिच्या मावशीकडं ती सारखी येत्या 8-15 दिवसातनं. अरे गोसावळ्या, आता पाव तर तिच्या मावशीच्या घरी काय कमी हेलपाट मारल्यात या वय. जवा जावं तवा ते फुगलेलं मढ एकटंच त्या घरामध्ये. चंद्री काय दिसत नाही आणि आंधळ्यावानी चापसून आपण मारल्याशिवाय राहत नाही. पोपट्या जरासा गप झाला, लगेच खुल्ल्यावाणी करून म्हणला. चंद्रीच्या मावशीच्या घरा शेजारी गडगट्या रामू राहतो. तो म्हणला, तुम्ही या, मी सवता चंद्रीला तुम्हाला धरून देतो. वार पठ्ठ्या, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, अशातली गत आहे तुझी. पण आता एवढा शिरात आणून सांगतोय असच तर जाऊया. एका हेलपाट्यानं जोडा झिजना झालाय. एका रेषेत 7-8 पाय झरा झरा चालत होते. धनगरी चपला करकरत होत्या. रात्र अंगावरून ओसंडत होती. वाळक्या पायानं पोपट्या टोळावाणी तुरतुरत होता. जग्या आणि इलस्या चालायचं म्हणून चालत होती. जग्यामध्येच धोत्रात काटा अडकला म्हणून थांबला. पांजर सोडवीत म्हणला, दादासाहेब, चंद्रीचं नाव मी साऱ्यांच्या तोंडून ऐकतोया. अशी हाय तरी कसली पुरगी म्हणायची? ए ज्ञान गेल्या, चल गुमान गपशिरी, तुला काय कळतंय तिच्या रूपातलं र? तू नुसता म्हशी फळवायच्या कामाचा आहेस. इलशा खदखदून हसला. जग्या वरामला. ओढाळलेल्या आंब्यावाणी तोंड पडलं. कुणीकडनं इचरायची बुद्धी झाली असं त्याला झालं. पुन्हा जहागीरदार डापारलाच. हे मध्ये मध्ये बोलू नका. काय र पोपट्या, ती राहती कुठं ह्याचा ठाव ठिकाणा काढलायस का? तर वाठारात राहती. शाणा हायस. चंद्रीची मावशी नव्ह, चंद्री. अरे यडपाटांनू, चंद्री वाठारात राहत असली तर मावशीकडं कवाच राहायची नाही. हा बराबर, तिचा अड्डा हुडकून काढायला पाहिजेल. इलिशानं शिपूड ताणलं. पोपट्यानं हात आखडतं घेतलं. आता ते मी कसं सांगणार? अव दादासाहेब, कांड करकुची वाणी आभाळभर भरारणारी पोरगी ती. एका जाग्यावरती थोडीच थांबती या. आता कुठं म्हणून हुडकायची तिला? लेकानू, मग तुम्हाला कशाला मिरवायला आणलंय वय बरोबर माझ्या? टाळक्यात मेंदू हाय का नाही? हे बघा दादासाहेब, जग्या पुन्हांदा धीट होऊन बोलायला लागला. ह्याच्यावरती चांगला 15 दी विचार केला पाहिजे. शाळा हायस, कुठं निवडणूक लढवायची आहे वय? बराच सभाच्या आयला पाहिजे असं म्हणला नाहीस. खिशात गावलेलं सुपारीचं खाण तोंडात टाकत पोपट्यानं पेंड फोडलं. एकी गस सुचली आम्हाला. काय? त्या मावशीला चंद्रीचा ठाव ठिकाणा नक्कीच माहित असल. नरड्यावरती फरशी ठेवली म्हणजे आपोआप दाडवान उघडल ती. काय? शाबास र पोपट्या. आईला आम्ही तुला बिंडोक समजतोया, पण तू भलताच हुशार आहेस की गड्या. ह्या दोघांचा काय बी उपयोग नाही. कापली तर गिधाडं सुधीक तोंड लावायची नाही ती ह्यांना. राहून द्यावं दादासाहेब. तर मी काय म्हणत होतो, ती मावशी सारं खरं खरं सांगल मग. मला नाही वाटत काय लपवल म्हणून. कशाहून? अव एकेकाळचं तुमचं हक्काचं पाखरू आहे त्या. तसल्या रातचा दादासाहेब डुकरासारखा खदखदला. खराय 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 तुझं. पण आता काय राहिले तिच्यात? नुसता शेणाचा पो झालाय. रात पळायला लागली. वारं गप झालं. गावच्या गाव अंधाराच्या पोटात गडप झाली. जागीरदारानं सारा आराखडा नीट समजून सांगितला. हातातल्या काठ्या ताड झाल्या. खिशातल्या कुराडी चापासल्या गेल्या. वाटेतल्या भट्टीवर चौघांनी बी थोडी थोडी टाकली. तोंडावरती पटक्याचं टावेलाचं सॉंग झाकीत चौघबी गावात शिरली. गाव 4 येतं झालेल्या म्हशीवाणी गप पडलं होतं. घरोघर चुली पेटलेल्या.
गरम गरम भाकरी खाऊन माणसं उभारा हुडकत असल्याली, जनावरं दावणीला मुकी होऊन बसल्याली, उणगी कुत्री आदनं मधनं केकटत असल्याली, भाकरीच्या वासावर 17 घरं फिरत असल्याली. भोकांडातनं वाट काढीत चौघं बी कमळी मावशीच्या घराजवळ आलीत. घर कसलं, नुसता पाचटीचा ढीग नुसता. रिक्षावाणी कवा उलटल कळणार नाही. आतनं उजेड कुठला बाहेर याला, नुसता पांढरा टिपका. पुढचं पाय ताणून कुत्रा बसावा तशी तऱ्हा. चंद्रीची मावशी कमळी जेव्हा जवानीत होती तेव्हा भल्या भल्यांचं पाय घरात ठरत नव्हतं. शेवंती सारखीच ती अंगानं देखणी होती. छाताडावरती नजर ठरत नव्हती. चकचकीत डोळ्यांत आयर चमकायचं. खुडून घ्यावं असं रुपडं. ह्या जहागीरदारानं शेवंतीच्या आधी कमळीची कळी मनसोक्त हुंगली होती आणि शेवंती वयात येताच आपली नजर तिच्यावरती रोखली होती. 1000 वेळा कमळीला भोगली त्यानं. कमळीनं बी पैशासाठी सारं उरावर घेतलं आणि आज एखाद्या महारोग्यासारखी एका खोपट्यामध्ये पडली होती. पायांतल्या घुंगरांच्या आवाजातनं भूत जलामली. वटवागळी फडफडाव्या तशी फडफडली. आता सारखी खोकत होती. आतडं गळ्यात आलं होतं. बडका बेडकावाणी नरड्यात अडकला होता. हातापायांतलं रगात आटून गेलं होतं. नुसता शेराचा चीक अंगभर भरल्यावाणी अंगाची कातण झाली होती. हातभट्टीची दारू पिऊन तर्र झालेली 4 टाळकी कमळीच्या घराच्या कोपऱ्यावरती थांबली. तिथं गरगट्या रामू गांजा ओढत बडबडत बसला होता. जहागीरदारानं त्याचं गचुडं धरलं. साहेब साहेब सोडा मला. नाव र काय तुझं? राम्या. राम्या. गट्याक गट्याक. थोबडा पार बसल्याला, कुरवडीगत सुकल्याला. एका हातानं चिरमुऱ्याचं पोतं उचलावं तसा उचलून 4दा आपटायला येईल अशी सगळी तऱ्हा. दाताड घशातनं पार पोटात गेल्यालं. भ्यानं बुबडी वळली. हातात 5 रुपयांची नोट पडली तसा राम्या चेकायला, पाय धरायला लागला. चंद्री येती का हितं? वय येती ना. कवा? 8-15 दिवसातनं. कालच येऊन गेली. ह्यांना ह्या पोपटरावासने म्या सांगितलं होतं एकदा. पोपट्यानं मान हलवली तसा राम्या जास्तच खुलला. म्हणला, साहेब काय पोरगी हाय म्हणून सांगू तुम्हासने तरी. हिसकी हाय हिसकी. प्युअर इंग्लिश माल हाय. ह्या गावातली लय जण टपून हाय ती तिच्यावर. ते मातूर मला बी माहिती नाही. घोड्यावरती बसून येते. घोड्याच्या टापानं गावाची झोप उडती. कुठनं आभाळातनं उतारती कुणान ठावं. थांबा हितं, आलोच मी. अंधारात भडवासा टाकला. 5 रुपयांच्या नोटावरती जीव तरंगत गेला. चौघबी कमळीच्या खोपटात घुसली. दिवा ढणढणत होता. खप्पड कमळी खोकत होती. डाव्या कुशीवरनं उजव्या कुशीवर वळत होती. दंडाच्या काड्यात चोळी अडकली होती. पायाच्या तुळव्या झाल्या होत्या. चौघं गाप दिशी आत आली तशी कमळी चरकली. कोण हाय? तुझा नवरा बोरगावचा जहागीरदार हाय. सारखं हेलपाट मारायला काय काम बिमा हायती का नाही ती तुम्हासनी? व्हय व्हय, रिकामाच हाय म्या. देवाच्या नावावरती वळू सोडलाय मला. आलूया तुझ्याकडं. कमळे एक विचारतो, खरं खरं सांगायचं. इचरायच्या आतच सांगू? जहागीरदारानं इल्शाला खून केली तसा इल्शा पुढं झाला. हातातला बहाला त्यानं कमळीच्या गळ्यावरती टेकवला. किचळायचं काम नाही. बोल, चंद्री येते का हितं? व्हय, आदनं मधनं येते की. ते राहती कुठं? मला ठावन हाय. सारं गाव धुवून काढीन. सांग लवकर. मला माहिती नाही. मी तुम्हाला सांगणार नाही असं कसं होईल? आत्ता सांगशील तर. डाव्या हाताला मुंगळा चावला की उजवा हात आपोआप हलतो. जग्या. इशारा वळकून जग्या मोहर झाला. तिच्या केसांच्या झुपक्याला तिडा मारून जाग्यावरच त्यानं मुणकं हिसाकलं. ताण दिशी शेजारच्या लाकडी मेडीवरती आपटलं. आवाजानं पाचट पचपचली. टवळे बोल, कुठं राहती चंद्री? अजून तुला जगायची संधी देतोय. बोल, पुन्हा सांगतो जित्ती ठेवणार नाही. देवाशपथ मला माहिती नाही. जहागीरदार कारवाणी कुत्र्यावाणी कडाडला. डोंबारणीची जात साली. खरं कसं बोलशील ग तू? असं म्हणत जहागीरदारानं हातातल्या काठीनं सळदिशी गुप्ती बाहेर काढली. याला काय म्हणतात? सामराचं शिंग. 10-5 रुपयात कुठं बी मिळतंय.
बेंचोद अजून तुझा ताठा नमला नाही वय, आबरूदार बाईसारखी कुर्यात बोलतीयास. कमळीनं एक कळ दिली. ताणलेल्या केसांची वेदना तिनं दातांखाली पचवली आणि गरजली, अरे मुडद्या का र माझ्या पुरीच्या माग लागलायस? माझं वाटुळ करून तुझं समाधान झालं नाही वय? माझ्या बहिणीचा खून केलास आणि आता चंद्रीवरती मन घालतोयस वैर उळगा. अरे धेणात ठेव, चंद्री साधी पोर नव्ह. तुझ्यासारख्या बोकडाच्या हातात ती कवा बी घावायची नाही. जवा घावल तवा तुझ्या हाड यमपुरीला पोचलेली असत्याली. ह्यो कमळी डोंबारणीचा शाप आहे तुला. किड पडून मरशील भाड्या, किड पडून मरशील. रांड शिव्या देतीस वय मला? कातणीला आलेलं जनावर शेवटी कातणीतच मरत. तशी माझला येऊन मरण मागतीयास वय? मर तर मग. जहागीरदार पुढं झेपावला. गवताच्या गंजीत भाला खुपसावा तशी गुप्ती त्यानं कमळीच्या पोटात खुपसली. टरारलेलं पोट झटक्यात खाली बसलं. गळ्यावरती उभं आडवं 2 वार केलं तसं कमळीचे डोळेच बाहेर आले. वासून ती पडली. चला र, जहागीरदार ओरडला. तसा पोपट्यानं शेजारचा पाटा उचलला. दानकिरण टाळक्यात घातला. जहागीरदाराच्या मागोमाग सुटला बाहेर. मघापासनं गरगट्या रामू कुडाच्या डोबळ्यातनं डोळं खुपसून आत बघत होता. खून झाला तसा. खून 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 असं बोंबलत गडी पळाला आणि भ्यापोटी शेजारच्याच परड्यात एका गंजीआड दडून बसला. त्याच्या आवाजानं तिघं दचाकली. सदऱ्यात पाली वळवळल्या. जग्या बघतोयस काय? तू आणि इल्शा पळा, धरा त्या गडगट्याला. कोंबड्या पिरगायल्या वाणी पिळून टाका, नाहीतर आय घाल सगळ्या गावभर बॉम्ब करील. चला पळा, गावाला पत्ता लागायच्या आत आपलं गाव जवळ करायलाच पाहिजे, नाहीतर ह्या गावाला वाठार म्हणत्या ती. पार हाडं काढून रेल्वेची शिलपार करत्याली ही. पळा पळा हितनं. जहागीरदार बी मनातनं हादारल्याला. खेकसायचं म्हणून खेकसायचं. अंधार तुडवीत दोघं बी पळाली. तसा पोपट्या बी पाय मोडक्या मांजरावाणी मागूमाग गेला. इल्शाचं पाय पायात गुरफटायला लागलं. जग्या तर विधभर पाय खड्ड्यात गेल्यानं वलपाटल्यालं. माघारी कसं फिरायचं म्हणून तसंच पळत राहिलं. इल्शाच्या डोळ्यांत अजून बी मेलेल्या कमळीचं मुंडकं, चिंकाचं बोचकं झाडावरती अडकावं तसं अडकलं होतं. मोरचं काय दिसत नव्हतं. नाचरं पोपट्या मागनं पळत गेलं आणि नेमकं त्यानं कोपऱ्यावरती खुरमुंडी घालून बसलेल्या काळ्या कुत्र्याला तुडवलं. कारवानी कुत्र्यानं काडदिशी पिंढरीच फोडली. जहागीरदार पिसाळला. पोपट्यावरती वराडला. भडव्यांनू, तुमच्या परास मळीतली गाजरं बरी, निदान बैल तरी जोगावत्या ती. वाड्याच्या उजव्या बाजूला सूर्यदेव उगवला आणि डाव्या बाजूला पोलिसांच्या गाडीचा हॉर्न वाजला. सायरनचा आवाज ऐकून अंथरुणातला उघडा बंब जहागीरदार अंथरुणातच गारटला. जाग्यावरच त्याची पोळी झाली. तेलात पडलेल्या उंदरासारखा तो गडबडीनं उठला. सदरा अडकवला. समोर पोलीस पाहताच उचापत्या करण्यात हयात गेलेला जहागीरदार बाप जन्मांत पहिल्यांदाच हादरला. चांडाळ चौकडीच्या हातांत बेड्या पडल्या. गाडी आवाज मारीत तालुक्याला निघून गेली. प्रतापनं खुशीनं तोंड धुतलं आणि 3X रमचा ग्लास ओठाला लावीत आईकडं पाहत हसत म्हटलं, मातोश्री, पाहिलात आमच्या बापाचा पराक्रम. साला अंगावरती हात टाकतोय, माझ्या अंगावरती. आता पोलिसांच्या काठीखाली दुमता होशील तवा कळल. तरा चालत प्रताप घराबाहेर पडला. मावशीचं प्रेत चंद्रीनं पोलिसांच्याकडून ताब्यात मागितलं. फौजदारानं विचारलं, तू कोण या बाईची? मी लेकच हाय, नात्यानं मावशी हाय माझी. धंदा काय तुझा? गोंधणं गोंधण्याचा. मुक्काम कुठं? ज्या गावात रोजगार मिळल तिथं. पिरे ताब्यात देतायसा नव्ह? गोरा गोमटा देखणा ससा डोंगराच्या काळजात भरावा तशी धिप्पाड फौजदाराच्या मनात चंद्री भरून उरली. त्याच्या बेरकी डोळ्यांत पसंतीची पालं चुकचुकली. प्रेत चंद्रीच्या ताब्यात मिळालं. सारं गाव जमलं. एकेकाळी सारा परिसर गाजवलेली कमळा वाठारकरीण मेली म्हटल्यावर गावाला तर वाईट वाटलं. खून प्रकरणाने लोक भडकले. बोरगावचा जहागीरदार आपल्या गावात येतो काय आणि कमळीसारख्या नाचणारणीचा खून करतो काय, या विचारानं गाव चवताळलं. गाडग्यातल्या थुंकीसारखा बाजूला पडलेला गरगट्या रामू साऱ्या गावाच्या कौतुकाचा विषय झाला.
त्यानंच वार्ता मानाजीराव पाटलाकडे पोचवली म्हणून तर सारी चक्र लगुलग हल्ली. एक नाचनारणीच्या प्रेताला अग्नी देताना सारं गाव हजर राहिलं. रडून रडून चंद्रीचं तर डोळं सुजलं. सरपंचानं विचारलं, चंद्रा, कमळाच्या माग आता तिच्या घराचं ग काय करायचं? तडफदार चंद्रानं एकदा सगळ्यांकडं रोखून बघितलं आणि डोळे स्थिर ठेवीत म्हणाली, झोपडीसह तिचा सारा संसार तिच्यासह जाळून टाकायचा. का म्हणून? मी तिची लेक सांगते म्हणून. गाव काय बोलणार? सारी झोपडी पाडली, चितेवर रचली. 2-4 जुनी पाणी पातळ, फाटक्या चिंध्यांची बोचकी, वाळवीनं निम्मी अर्धी खाल्लेली वाकळ, पत्र्याची सथाड चेपकी भांडी, सटर फटर असं सारं चितवरती चढलं. पुरुषभर उंचीचं सरण धडाडून पेटलं आणि आत्तापर्यंत चंद्रीनं दाबून धरलेल्या हुंदक्यानं तोंड फाटलं. आई डोळ्यांसमोर मरून सुद्धा चंद्री इतकी रडली नव्हती, इतकी मावशी मेल्यावरती धाय मोकळून रडली. 10व्या दिवशी जातीतली 7-8 माणसं घेऊन ती सावडायला गेली. गाव पुन्हा जमलं. कपाळाला आबीर बुक्का फासावा तशी राग कपाळाला फासून चंद्री गरजली, पाटील, सरपंच साहेब, तुमच्या हद्दीत येऊन जहागीरदारानं माझ्या मावशीचा खून केलाय. मुर्दा जामिनावरती पैसे भरून सुटलाय. मजत फिरतूया. माझ्या मावशीच्या राखची शपथ घेऊन सांगते, त्या जहागीरदाराचा बोरगावच्या भर बाजारात खून करीन. मगच वाठारच्या दर्शनाला पुन्हा येईन. चंद्री निघाली. जाता जाता गरगट्या रामूच्या हातावर तिनं 50 रुपये ठेवलं. घोडा खिंकाळला तशी चंद्री घोड्याकडे वळली. ताडकन उडी मारून वर बसली. हातातल्या चाकूनं रामराम करून घारीसारखी निघून गेली. इदूळ पावतर माणसांच्या गर्दीत अंग चोरून घुसलेला प्रताप बाहेर सटकला. निव्वळ चंद्रीला बघण्यासाठी तो बोरगावहून आला होता. पिटुकल्याच्या डोळ्यांनी तो बघत होता. छातीतलं काळीच घड्याळातल्या काट्यासारखं टकटकत होतं. तलवारीच्या पात्यासारखी धारदार देखणी चंद्री बघून हापकून गेला होता. मनातनं कमालीचा खुश झाला होता. बापाचा काटा काढायची स्वप्न रंगवीत होता. आपणाला कुणी ओळखणार तर नाही ना, या जाणीवेनं पायात साप सळसळत होता. मनाला विचारित होता, या आगीचं झाड ईश्वरानं कुणासाठी निर्माण केलं असावं.